Jadrahi News Channel. आरोपी जे आहेत यांच्यामध्ये काल दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं. काल संध्याकाळी 5 वाजता यांच्यात आपसात भांडण झाल्यानंतर त्याचे परत आपसामध्ये भांडण मिटवण्यासाठी यातील आरोपी व मयत व त्यांचे मित्र एकत्र येणार होते. त्यावेळेस ते साईबाबा मंदिर उल्हासनगर नंबर 1 या ठिकाणी रात्री 2:20 दरम्यान आले आणि ते येत असताना यातील फिर्यादी हा त्या ठिकाणी जात होता आणि फिर्यादी जात असताना त्याने त्या फिर्यादीचा मोबाईल हिसकावून यातील जो आरोपी आहे त्या आरोपीने मैतास हिंदीमध्ये असं म्हटलं की तेरे में अगर दम है तो मेरे से आके साईबाबा मंदिर के पास आकर बात कर असं बोलून त्याला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या आपसात भांडणं झाली. तर यातील आरोपींनी त्याच्याकडे असलेला जो सुरा कोयता होता कोकरीसारखा तर तो त्याच्या छातीमध्ये घुसवून आणि शरीरावर ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केलेला आहे. त्याला दवाखान्यात नेण्यापर्यंत तो मयत झाला आणि सदर प्रकरणी यातील आरोपी जे आहेत ते आरोपी अटक केले. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 302 प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आरोपी नामे प्रवीण विजेंद्र उज्जिनवाल आणि रोहित रामपाल पाशी यांना अटक केलेले. सदर गुन्ह्यात आणखी कोणी आरोपी आहेत का याबद्दल तपास चालू आहे. याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे बाबतचा तपास करण्यात येईल आणि त्याचबरोबर तपास पथकाची टीम जी आहे त्या गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई करत आहे. यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमन कोळी सर यांनी भेट देऊन गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केलेल्या सूचना दिलेल्या आहेत. सर, आरोपीची काय पार्श्वभूमी यातील जे आरोपी आहेत ते हे सगळे एकमेकाला ओळखीचे आहेत आणि ते एकमेकाच्या ओळखीचे असताना ते बऱ्याचदा एकमेकांसोबत दारू पिण्यासाठी बसत असत किंवा एकमेकाला भेटत असत आणि त्यांच्यातून हे ओळखीतूनच झालेली घटना आहे. फक्त त्याच्यामध्ये ते दारू पिण्याच्या कारणावरून जे भांडण झालेलं आहे हे भांडण मिटवण्यासाठी पुन्हा एकत्र आले. क्या हुआ था, क्या घटना हुई थी? सर, मेरा नाम है प्रवीण दीपक सोनोने। सर, जो उसका एक फ्रेंड था सनी करके, उसका कुछ झगड़ा हुआ था दोपहर के टाइम पे। तो उसका कुछ झगड़ा हुआ था तो वो सनी बोला कि मेरी हेल्प करके बाबा, झगड़ा सॉर्ट आउट कर रहे थे, मेरी गाड़ी की कांच मीच फोड़ दिया है। तो सर वो कांच मीच साजिद उसकी हेल्प करने गया तो साजिद सामने वाले को क्या लगा, साजिद ने उसको गाली, पर साजिद ने सर उसको कुछ गाली गलौच नहीं किया था। साजिद ने उसको गाली गलौच नहीं किया तो सर इधर उसने साजिद को, उन लोगों ने मैटर शॉर्ट हो गया था तो साजिद ने, उन लोग 25-30 लड़के लोग थे उन लोग, तो साजिद को 30 लड़के लोग थे और उसको इधर चाकू भले से इधर सीने पे डायरेक्ट चाकू लगाया कि उसको बहुत मारा सर। क्योंकि मैं भी अकेले, हम 2 जन थे वहाँ पर सर, 2 जन तो हम सर हीरो तो है नहीं, क्या 2 जन को क्या उसको बचा ले, क्योंकि बस 25 से 30 लड़के लोग थे तो सर हम क्या करें उसमें। तो सर मैं भी बचा नहीं पाया क्योंकि मेरे को ये सामने वाला जो फिर्यादी वो है आरोपी, वो ही मेरे को चाकू दिखा के मेरे को भगा रहा था, क्या बोलता तू निकल नहीं, तेरे को ही मारूंगा उसके साथ में। ये घटना कहाँ पे हुई और कितने बजे हुई? ये रात को सर 2:30 बजे हुई, रात 1 नंबर साईबाबा मंदिर उधर हुआ ये घटना। कारण सर यही दोस्ती में सर हेल्प नहीं क्या करते। ये मारने वाले कौन कौन थे, आपको पता है? ऐसा प्रवीण उज्जवलवान, एक करण कोई तो था, तो बस सर दूसरे का नाम नहीं मालूम मेरे को।
तो जो मेन वो है प्रवीण उजरवाल, तो उसने मेन उसको चाकू मारा, उसने फिर दूसरे ने उसके सर पे बांबू मारा है। बरोबर थांबा थांबा तिथं थांबा एक मिनिट फोटो घ्यायचा आहे. चला येऊ द्या.